शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंविरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल, घरात बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकरांची तक्रार, भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा राणेंचा आरोप। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट आहेत, रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली असे प्रकार सुरू, 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटप करणाऱ्यांना सोडणार नाही, आमदार निलेश राणेंचा इशारा। आम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी प्रचारात फिरत आहोत, गुन्हा कुणी दाखल केला मला माहिती नाही, निलेश राणेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांचं उत्तर। शिवसेनेतील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाहीत, निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय, एकटं पाडलं जातंय, नितेश राणेंचा आरोप। सावंतवाडीत सुद्धा पैशांचं जोरदार वाटप, दीपक केसरकरांचा आरोप, पुढील काळात निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल, केसरकरांचं वक्तव्य। एखाद्या नेत्याच्या घरी पैसे सापडल्यास आयकर विभाग बघेल, निवडणूक आयोगाचा काय संबंध, कुणाच्या घरात घुसण्याचा तुम्हाला अधिकार नाही, शिंदेंनी राणेंना समज दिली असावी, मालवण प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांची निलेश राणेंवर टीका। रवींद्र चव्हाणांनी सिंधुदुर्गात युती करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता, रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गचे सुपुत्र, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। 2014ला लोकसभेला निलेश राणेंच्या विरोधात कुणी शड्डू ठोकला हे सर्वांना माहिती आणि आता तेच म्हणतायत राणेंना संपवण्याचा कट, भाजपमुळेच नारायण राणेंना सन्मान, नितेश राणेंचं उत्तर।